मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की भारताने इंडस वॉटर ट्रिटी जो आहे, सिंधू पाणी वाटप करार ज्याला आपण म्हणतो, त्याच्या संदर्भामध्ये 1 वर्षापूर्वी भारताने जो निर्णय घेतलेला आहे, हा ट्रिटी सस्पेंड करण्याचा किंवा स्टेट ऑफ अबेन्समध्ये ठेवण्याचा, तो जर भारताने रिवोक केला नाही तर आम्ही भारताबरोबर युद्ध करू, अशा प्रकारचं एक पद्धतीची धमकी त्यांनी दिलेली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान जे आहेत इशाक दर यांनी हा प्रश्न युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये ते घेऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सिक्युरिटी काउन्सिलच्या सर्व परमनंट मेंबर्सला, 5 कायम जे सदस्य आहेत त्यांना आव्हान केलं आहे की तुम्ही तात्काळ या बाबतीत भारतावरती दबाव आणा. ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही इंटरव्हेन करणं अत्यंत गरजेचं आहे. आसिम मुनीर जे त्यांचे लष्कर प्रमुख आहेत, त्यांनी देखील हे सांगितलं आहे की इंडस वॉटर ट्रिटी किंवा इंडस वॉटर रिव्हर्स ह्या भारताच्या खाजगी मालमत्ता नाही आहेत आणि आता पाकिस्तान या बाबतीमध्ये कमालीचा बिथरलेला आहे, कमालीचा घाबरलेला आहे. पाकिस्तानकडनं सातत्याने इंडस वॉटर ट्रिटीच्या संदर्भामध्ये अशा स्वरूपाची वक्तव्य ही आता सातत्याने यायला लागलेली आहेत. त्यामुळे पाकिस्तान एवढा का घाबरला आहे, पाकिस्तानसाठी हा नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न का बनलेला आहे आणि आता या मुद्द्यावरनं अख्खा पाकिस्तान उद्ध्वस्त होण्याची कशी शक्यता आहे, त्यावरती प्रामुख्याने आज आपला आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्या माध्यमातून नेमका हा इंडस वॉटर ट्रिटी काय आहे, भारताने 1 वर्षापूर्वी या संदर्भामध्ये काय निर्णय घेतला आणि ह्या 1 वर्षामध्ये भारताकडनं अशा कोणत्या गोष्टी झाल्या की ज्यामुळे पाकिस्तान हा पूर्णपणे बिथरलेला आहे, घाबरलेला आहे आणि जगभरामध्ये पळतो आहे आणि जगभरातल्या मोठ्या देशांना, नेत्यांना आव्हान करतो आहे की तुम्ही इंटरफेअर करा या सगळ्या मुद्द्यांमध्ये, नसता पाकिस्तानला उपाशी मरण्याची पाळी येणार आहे. पाकिस्तान ऑलरेडी त्यांच्याकडे इंटरनल स्ट्राईफ किंवा संघर्ष मोठ्या प्रमाणावरती आहे. पीओके पेटून उठलेला आहे, गिलगिट बाल्टिस्तान पेटून उठलेला आहे, बलुचिस्तान पेटून उठलेला आहे, पख्तुनिस्तान पेटून उठलेला आहे. ह्या सगळ्या बाबतीत जर आपण बघितल्या तर पाकिस्तानला स्वतःचं एकात्मता टिकवणं अत्यंत अवघड झालंय आणि जर पाण्याचा प्रश्न येत्या काळामध्ये अतिशय गंभीर बनला तर मात्र पाकिस्तानची शक्ल किंवा तुकडे पडल्याशिवाय राहणार नाही आणि याची पाकिस्तानला भीती आहे. कारण ही पाकिस्तानची इंडस वॉटर रिव्हर सिस्टम ही पाकिस्तानची लाईफलाईन आहे आणि जर म्हणजे खरं तर हे भारताच्या हातातलं ब्रह्मास्त्र आहे आणि हे जर ब्रह्मास्त्र भारताने वापरायचं ठरवलं तर मित्रांनो, पाकिस्तानच्या बाबतीची अवस्था अतिशय वाईट होणार आहे आणि त्यामुळे आता त्यांचे संरक्षण मंत्री भारताबरोबर युद्ध करण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे खरंच पाकिस्तानवरती याचा कसा परिणाम होणार आहे आणि ही इंडस वॉटर ट्रिटी काय आहे, या गोष्टी प्रामुख्याने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. यातले तांत्रिक पैलू काय आहेत आणि खरंच भारत असं करू शकतो का, हे सगळ्यात महत्त्वाचं बाब आहे आणि हे देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, ह्या इंडस वॉटर ट्रिटी समजून घेण्यापूर्वी प्रथम मी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या पुढे मांडतो. आपण असं म्हणतो की आपण पाण्याला युद्धाचं साधन बनवायचं का, म्हणजे ज्याला वेपनायझेशन ऑफ वॉटर असं म्हणतो आपण किंवा ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ वॉर असं म्हणतो. बघा, आता युद्धाचं स्वरूप हे बदललेलं आहे. आखातामध्ये जो संघर्ष आपण बघितला, जो साधारणतः 100 दिवसांपेक्षा जास्त चालला, या संघर्षामध्ये इराण जो कोणत्याही पद्धतीने अमेरिकेबरोबर लष्करी पातळीवरती त्याची तुलना होऊ शकत नाही, त्यांनी अमेरिकेला झेरीस आणलं. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सळो की पळो केलं. का केलं? कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्रह्मास्त्र हे इराणच्या हातात होतं आणि इतिहासात पहिल्यांदा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्रह्मास्त्र इराणने उपसलं आणि सगळ्या जगाची झोप उडवली आणि याच्यामधनं हे ब्लॉकेड त्यांनी 100 दिवसाच्या वरती केलं. तेलाच्या प्रचंड किमती वाढल्या, जग बिथरलं, आर्थिक महामंदी येते की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आणि मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांना बॅकफुटला यावं लागलं. टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट करावे लागल्या इराणच्या. $300 बिलियन इराणच्या रिकन्स्ट्रक्शनसाठी त्यांना मान्य करावे लागले. इराणवर टाकलेलं तेलातले निर्बंध हे त्यांना काढून टाकावे लागले. मित्रांनो, हे बघा की त्यांनी स्टेट ऑफ हॉर्मुझचं म्हणजे इराणबरोबर असा संघर्ष पहिल्यांदा घडला की ज्याला आपण फुल फ्लेज वॉर असं म्हणतो की अमेरिका इस्रायलकडनं त्यांच्यावरती अटॅक होणं आणि तात्काळ इराणने स्टेट ऑफ हॉर्मुझचं शस्त्र वापरलं, त्याचं ब्लॉकेड केलं. खरं तर हे अपेक्षित नाही आहे.
म्हणजे कोणताही समुद्र माध्यमातून जो व्यापार होतो त्याच्या बाबतीत अनेक जिनेवा कन्व्हेन्शन्स आहेत, युनायटेड नेशनच्या पातळीवरचे कन्व्हेन्शन आहेत, आंतरराष्ट्रीय कायदा सांगतो की तुम्हाला अशा प्रकारचं ब्लॉकेड करता येत नाही. पण ते इराणने केलं. आता मित्रांनो, मी या गोष्टीकडनं वळतो ते भारताकडे. मी का मुद्दा हा मांडतो आहे की भारताने कधीही अशा स्वरूपाचे मुद्दे हे आपल्या संघर्षाचं साधन नाही बनवलं. भारत हा पूर्णपणे वेगळा देश आहे. हे मी यासाठी सांगतो आहे की 1960 मध्ये हा इंडस वॉटर ट्रीटी झाला. 1960 नंतर 2025 पर्यंत कधीही भारताने असा विचार देखील केला नाहीये. जरी ह्या पाकिस्तानच्या माध्यमातून वर्षानुवर्ष भारताचे लचके तोडले जात होते, भारतावरती पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांचे हल्ले होत होते, अगदी आमच्या संसदेपासून तर अगदी पहलगामच्या भ्याड हल्ल्यापर्यंत सातत्याने आपण पाकिस्तानचे दहशतवादी हल्ले जे होतो हे झेलत होतो. असं असतानाही बघा, भारतासारख्या देशाने कधीही पाण्याचा साधन म्हणून वापर नाही केला, पाण्याचा शस्त्र म्हणून वापर नाही केला, पाण्याला वेपनायझेशन नाही केलं. आणि मात्र 2025 मध्ये जेव्हा अतिरेक झाला या सगळ्या गोष्टींचा, पाकिस्तान ऐकायला तयार नाही, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वॉटर आणि ब्लड हे एकाच वेळेला वाहू शकत नाही. तुम्ही पहिले जो ब्लडशेड आमच्याकडे करता आहात, जो हिंसाचार पसरवता आहात, तो तुम्ही थांबवला नाही तर आम्ही तुमचं पाणी थांबवू. हे पहिल्यांदा भारताने पाकिस्तानला सांगितलं आणि त्यानुसार जो इंडस वॉटर ट्रीटी होता तो 1960 साली झालेला, तो आपण सस्पेंड केला, त्याला स्टेट ऑफ अबेन्समध्ये आपण टाकलं. आणि मग 1 वर्षामध्ये भारताने काय स्टेप्स घेतल्या ज्यामुळे हा पाकिस्तान पूर्णपणे बिथरला. हे मी का सांगतोय की इराणवर संकट आलं आणि दुसऱ्या दिवशी इराणने स्टेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड केलं. भारतावरती संकट येत गेली, भारतावरती अटॅक्स होत गेले पाकिस्तानकडनं सातत्याने, आमचे लचके तोडले गेले, त्रास दिला गेला. असं असतानाही भारताने कधीही असा विचार नाही केला की आम्हाला पाकिस्तानचं पाणी हे अडवायचं, कारण पाकिस्तानच्या जनतेबरोबर आमचा संघर्ष नाही आहे. तर पाकिस्तानमधलं जे डीप स्टेट आहे, ज्याच्यामध्ये पाकिस्तानची मिलिटरी येते, तिथल्या धार्मिक संघटना येतात, तिथल्या दहशतवादी संघटना येतात, यांच्याबरोबर आमचा संघर्ष आहे. पाकिस्तानच्या जनतेबरोबर आमचा संघर्ष नाही आहे, पाकिस्तानच्या शेतकऱ्यांबरोबरचा आमचा संघर्ष नाही आहे. आणि म्हणून भारताने कधीही अशा गोष्टींचा विचार केला नाही मित्रांनो. मात्र आपण ज्यावेळेला पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला एप्रिल 2025 मध्ये, त्यानंतर भारताने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यानंतर पाकिस्तान हा पूर्णपणे बिथरलाय. आता आपण ह्या इंडस वॉटर ट्रीटीकडे येऊ. हा काय ट्रीटी आहे मित्रांनो? तर पहिले तर समजून घ्यावं लागेल की ही जी इंडस वॉटर रिव्हर सिस्टम आहे, ही रिव्हर सिस्टम काय आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने हिमालयामध्ये वाहणाऱ्या ज्या एकूण 6 नद्या आहेत, या 6 नद्यांची बनून ही इंडस वॉटर रिव्हर सिस्टम बनते. याच्यामध्ये पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या आहेत. अशा एकूण 6 नद्या आहेत. याच्यामध्ये ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, प्रामुख्याने ज्याच्यामध्ये इंडस, चिनाब आणि झेलमचा समावेश होतो. आणि ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तर ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत त्यामध्ये रावी, बियास आणि सतलजचा समावेश होतो. ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या पाकिस्तानकडे जातात आणि ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत प्रामुख्याने त्याच्यावरती भारताचा कंट्रोल आहे. आता बघा मित्रांनो, मी आणखीन एक तुम्हाला उदाहरण देतो. ते उदाहरण अशा स्वरूपाचं देतो की आपला शेजारी देश आहे चीन. याला जगाचं वॉटर टॉवर असं म्हटलं जातं. वॉटर टॉवर यासाठी की जगातल्या प्रमुख नद्या ज्या आहेत, ह्या नद्या तिबेटच्या पठारावरनं उगम पावतात. आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून मी सांगतो की चीनमधनं उगम पावलेल्या नद्या ह्या 18 देशांमध्ये जातात. किती देशांमध्ये जातात? 18 देशांमध्ये जातात. मग ती ब्रह्मपुत्रा असेल, इंडस असेल, या 18 देशांमध्ये जात असूनही चीनने कोणत्याही देशाबरोबर आजपर्यंत वॉटर शेअरिंग ॲग्रीमेंट केलेला नाही. ही मी तुम्हाला कदाचित ते माहितीच नसेल म्हणून मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो. मात्र भारताने 1960 मध्ये पाकिस्तान बरोबर इंडस वॉटर ट्रीटी केला. हा वॉटर शेअरिंग ॲग्रीमेंट आहे. हा वर्ल्ड बँकच्या मध्यस्थीने करण्यात आलेला हा ॲग्रीमेंट होता. आता बघा तुम्ही याच्यामध्ये की याच्यातनं भारताचा दानशूरपणा हा किती मोठ्या प्रमाणावरती प्रतिबिंबित होत होता. हे मी तुम्हाला सांगतो की या नद्या भारतातनं वाहतात. असं असूनही या इंडस वॉटर ट्रीटीमध्ये जे एकूण पाणी आहे त्यापैकी 80% पाणी हे पाकिस्तानला जातं, 20% पाणी हे केवळ भारत वापरतो. ज्या नद्या भारतातनं जातात, आपण अप्पर रिपॅरियनला आहोत, पाकिस्तान लोअर रिपॅरियनला आहे,
असं असूनही पाकिस्तान ह्या संपूर्ण सिस्टमच्या ह्या 6 नद्यांचं 80% वॉटर जे आहे ते पाकिस्तान वापरतो, आपण 20% हे पाणी वापरतो. आता याच्यातला दुसरा एक प्रकार बघा, तो काय आहे की याच्याकडे ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, त्या पश्चिम वाहिनी नद्या ह्या पूर्णपणे पाकिस्तानमध्ये त्याचा वापर, त्याच्या पाण्याचा वापर करण्याचा अधिकार त्यांना आहे. आणि ज्या पूर्व वाहिनी आहेत ज्याच्यावरती भारताचं नियंत्रण आहे, मात्र जर भारताला त्या पाण्याचा वापर करायचा असेल, त्यासाठी जर त्या नद्यांवरती धरण बांधायचं असेल, म्हणजे उद्या सतलजवरती भारताला धरण बांधायचं असेल, बियासवरती भारताला धरण बांधायचं असेल, रावीवरती भारताला धरण बांधायचं असेल, तर मित्रांनो हा 1960चा करार असं सांगतो की तुम्हाला पाकिस्तानची पूर्व परवानगी घ्यावी लागेल आणि पाकिस्तानची पूर्व परवानगीशिवाय भारताला कन्स्ट्रक्शन नाही करता येणार. अशा प्रकारचा ॲग्रीमेंट तुम्हाला कदाचित जगाच्या पाठीवर कुठेही बघायला मिळणार नाहीये. आणि मग असं होतं मित्रांनो की आपण आपल्या JNKला म्हणजे चिनाबवरती जी JNK मधनं वाहती, आता मी तुम्हाला नंतर काही स्टॅटिस्टिक पण सांगणार आहे. आज आपल्याकडे पाण्याची एवढी गंभीर समस्या आहे, आपल्याला अनेक धरणं खरं तर बांधले पाहिजे, स्टोरेज कॅपॅसिटी वाढवली पाहिजे, इरिगेशन आपल्याला वाढवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक वेळी पाकिस्तानची परमिशन घ्यावी लागते. पाकिस्तान ती परमिशन देत नाही आणि आपण विदाऊट परमिशन जर करायचा प्रयत्न केला तर पाकिस्तान त्याला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये चॅलेंज करतो, आर्बिट्रेशनमध्ये जावं लागतं. 8-8, 10-10, 20-20 वर्ष ह्या केसेस चालतात आणि मग नंतर प्रोजेक्टची कॉस्ट ही मल्टिप्लाय होती, आपल्याला प्रचंड त्रास होतो. आज तुम्हाला सांगतो की याचा इतका प्रचंड मोठा फायदा हा पाकिस्तानला होतो आहे, मात्र आमच्याकडचा पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू काश्मीर आणि लडाख हे क्षेत्र जे आहेत यांच्यामध्ये आता गंभीर पाण्याच्या समस्या निर्माण झाल्यात. या संदर्भामध्ये मित्रांनो सुप्रीम कोर्टमध्ये देखील अनेक लिटिगेशन्स आहेत. आज पंजाबमध्ये, हरियाणामध्ये जी ग्राउंड वॉटर लेवल आहे ती प्रचंड खाली गेलेली आहे. मी उदाहरण तुम्हाला जम्मू आणि काश्मीरचं पण देतो. आज JNK मध्ये सुद्धा इरिगेशन हे प्रॉपरली होऊ शकलेलं नाहीये. 2019 मध्ये एक स्टडी झाला, त्या स्टडीनुसार असं सांगितलंय की साधारणतः $398 मिलियन नुकसान हे एकट्या जम्मू आणि काश्मीरचं होत आहे ह्या इंडस वॉटर ट्रिटी ॲग्रीमेंटमुळे. आणि तोच प्रकार लडाखच्या बाबतीमध्ये होतोय. अर्थात बघा या ट्रिटीचं कसं आहे की तुम्ही ग्राउंड वॉटर जर तुम्हाला हिली एरियामध्ये घेऊन जायचं असेल लोकांसाठी पिण्यासाठी, ते देखील हा करार अलाउड करत नाही. भारताला प्रचंड नुकसान सहन करावं लागतंय. आपल्याकडच्या शेतीला पाणी पुरत नाहीये, पिण्यासाठी पाणी पुरत नाहीये. एवढंच नाहीये तर याच्यामध्ये सेडिमेंटेशनचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. अनेक सेडिमेंट्स वाहून येतात, त्याचं स्टोरेज आपल्या धरणांमध्ये होतं. या सेडिमेंटेशनचं मॅनेजमेंट हे करताना देखील भारताला त्रास होतो आहे. हे सगळं भारत सहन करत होता आणि त्यात पाकिस्तानचे दहशतवादी हल्ले पण आपण सहन करत होतो. हे सगळं असतानाही आम्ही इंडस वॉटर ट्रिटीला धक्का लागू दिला नाही. आता आणखीन एक मजेशीर मी तुम्हाला बाब सांगतो मित्रांनो. या करारामध्ये 1960चा हा जो करार आहे याच्यामध्ये क्लॉज नंबर 5 आहे. हा क्लॉज नंबर 5 असं सांगतो की केवळ आम्ही पाकिस्तानला ह्या 6 नद्यांचे 80% वॉटर देणार नाही, तर आम्ही पाकिस्तानला म्हणजे त्यावेळेची अमाऊंट नाही सांगत तुम्हाला, जर ती आज कन्वर्ट केली गेली, आजच्या रेट प्रमाणे कन्वर्ट केली गेली तर 55 अब्ज रुपये 50 बिलियन रुपीज एवढा पैसा आपण हा पाकिस्तानला द्यायचा. कारण पाकिस्ताननी तिथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं, पाकिस्तानमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं. म्हणून क्लॉज नंबर 5 इंडस वॉटर ट्रिटीचा असं सांगतो की आम्ही पाकिस्तानला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी 50 बिलियन रुपीज द्यायचे. तुम्ही बघा, इमॅजिन करा, हे सगळा आम्ही त्रासही सहन करायचा, पाकिस्तानला इन्फ्रासाठी मदत पण करायची. आणि त्यामुळे आम्हाला याच्यावरती ज्या आमच्याकडचे डॅम्स आहेत, आमच्याकडे म्हणजे पूर्ववाहिनी नद्यांवरती आपण आता बऱ्यापैकी डॅम्स केलेले आहेत, त्यातली वॉटर कारण हे वॉटर इतकं स्पीडनी येतं, त्यामुळे आपण प्रामुख्याने त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन करू शकत नाही. पण एक महत्त्वाची बाब लक्षात घेणं की प्रत्येक वेळेला भारत की पाकिस्तानच्या जनतेला त्रास होऊ नये, शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून भारत सातत्याने पाण्याची माहिती शेअर करत असतो. आता दुसरीकडे तुम्ही चायनाचं उदाहरण घ्या. बघा, हा देश चायना जो आहे, 2017 मध्ये भारताचा जो दोखलामचा इश्यू झाला, भूतान, चायना आणि इंडिया जो क्लॅश झाला होता, त्या दोखलामच्या क्लॅश नंतर 2017च्या क्लॅश नंतर चीनने भारताबरोबर ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याचा जो डेटा आहे तो शेअर करणं थांबवलं.
आणि तो शेअर करणं थांबवल्यामुळे पावसाळ्यामध्ये इतका प्रचंड मोठा फ्लड येतो. आमच्याकडच्या अनेक राज्य, अगदी बिहार, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांना पुराचा तडाखा बसतो. त्याच्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू होतो. असं असूनही चायनाला कोणत्याही प्रकारची दया येत नाहीये. मात्र भारत कन्सिस्टंटली हा सगळा पाण्याचा डेटा जो आहे तो पाकिस्तानबरोबर शेअर करत राहिला. जर भारताने हा डेटा शेअर करणं जरी थांबवलं ना मित्रांनो, तरी पाकिस्तानला प्रचंड पुराचा सामना करावा लागेल. जरी भारताने साधी स्टेप जरी घेतली की हा डेटा शेअर करणं थांबवायचं, पावसाळ्यामध्ये पाण्याचा डेटा, तरी अर्ध पाकिस्तान पुरामध्ये बुडालेलं असेल. पण एवढं करूनही भारताने कधीही याचा दुरुपयोग केला नाही, याचा साधन म्हणून उपयोग केला नाही. मात्र ज्या वेळेला पाकिस्ताननी आमच्या निष्पाप लोकांवरती, सर्वसामान्य लोकांवरती अशा प्रकारचे पहलगामसारखे भ्याड हल्ले करायला सुरुवात केली, त्यावेळेला मात्र भारताने टोकाची भूमिका घेतली. ऑपरेशन सिंदूरच्या पूर्वी आपण घेतलेलं हे अतिशय महत्त्वाचं पाऊल होतं आणि त्याच्या माध्यमातून भारतनी या करारामधनं बाहेर पडणं, खरं भारताची सातत्याने मागणी होती की या कराराचं रिव्हिजन झालं पाहिजे. 1960चा करार आहे आणि हा पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो एकतर्फी करार आहे, हा पाकिस्तानला फेवर करणारा करार आहे आणि याच्यामध्ये भारताचा प्रचंड लॉस आहे. भविष्यामध्ये पाण्याचा प्रश्न आणखीन गंभीर बनत चालणार आहे. आपली लोकसंख्या जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या, 142 कोटीची आपली लोकसंख्या आहे. पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न भारतामध्ये आहे. आता येत्या काळात तो आणखीन गंभीर बनत चालणार आहे. त्यामुळे पाणी, असं अनेक लेखकांचं, विद्वानांचं, संरक्षण तज्ज्ञांचं मत आहे की तिसरं महायुद्ध जर झालं तर ते पाण्याच्या प्रश्नावरती तिसरं महायुद्ध होऊ शकतं. इथपर्यंत पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनलेला आहे. असं असताना आपण हा 1960चा जो पूर्णपणे बायस्ड एकतर्फी असा करार आहे तो का घेऊन चालायचा? आणि ज्या वेळेला हा पाकिस्तान आम्हाला सातत्याने अशा प्रकारचे लचके आमचे तोडतोय, आम्हाला अशा स्वरूपाने आमच्या निष्पाप लोकांवरती क्रॉस बॉर्डर टेररिझमच्या माध्यमातून हल्ले करतोय, अशा वेळी भारताला कॉल घेणं अतिशय गरजेचं होतं आणि तो कॉल मागच्या वर्षी घेतला गेला आणि आता ही करारामधनं बाहेर भारताने विड्रॉ करण्याचं, खरं तर भारताला विड्रॉ करता येतो. ह्या जिनेवा कराराच्या 62 नंबरच्या क्लॉजनुसार भारत त्याच्यातनं विड्रॉ सुद्धा होऊ शकतो. आता मुद्दा याच्यामध्ये असा आहे की पाकिस्तान घाबरला यासाठी आहे की जर भारताने जे पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्याचा नॉन कन्झम्पशन, म्हणजे भारत त्याचा इलेक्ट्रिसिटीसाठी वापर करू शकतो, तिथं कन्स्ट्रक्शन पण डॅमचं करू शकतो. आता त्यांना प्रचंड मोठी भीती आहे की जर भारताने त्या ठिकाणी डॅम केले, वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी वाढवली, वॉटरची इन्फॉर्मेशन शेअर करणं थांबवलं, तर मात्र पाकिस्तानचे प्रचंड हाल होऊ शकतात. भारताने तसं असं कोणताही प्रकार केलेला नाही आहे गेल्या वर्षामध्ये की पाकिस्तानच्या जनतेला त्रास व्हावा. भारताने केवळ त्याची, ज्याला आपण म्हणतो ना की भारताने केवळ हिंट्स दिलेले आहेत की आम्ही काय करू शकतो. हे भारताच्या हातातलं मोठं ब्रह्मास्त्र आहे ज्याच्यामुळे भारत केव्हाच पाकिस्तानला वटणीवर आणू शकला असता. पण भारताचा मोठेपणा हा आहे, आपल्या संस्कृतीमध्ये ते नाही आहे, आपला संघर्ष हा पाकिस्तानी जनतेशी नाही आहे, त्यामुळे आपण कधीही याचा दुरुपयोग केला नाही मित्रांनो. मात्र आता पाकिस्तान आम्हाला धमकी देतो आहे की आम्ही तुमच्याबरोबर या बाबतीमध्ये युद्ध देखील करू. मात्र अशा, ज्याला मोटर माउथ हा इंग्रजीमध्ये शब्द आहे, हा ख्वाजा आसिफ म्हणजे तो मोटर माउथच आहे, अशा प्रकारची वायफळ बडबड तो करत असतो. आणि आता त्यांचं जसं काश्मीरच्या प्रश्नाकडे आंतरराष्ट्रीय अटेन्शन अट्रॅक्ट करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करतोय, सिमिलरली आता इंडस वॉटर ट्रीटीकडे तो अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र भारतावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आता हा भारत जुना भारत राहिलेला नाही आहे, हा भारत सर्व दृष्टीने अतिशय सक्षम असा भारत आहे, हा कोणत्याही दबावाला बळी न पडणारा भारत आहे. त्यामुळे भारताने आता ह्या कराराच्या कंप्लीट रिव्हिजनची मागणी ही आता लावून धरली पाहिजे. हा जो बायस्ड करार आहे ज्याच्यात 80% वॉटर पाकिस्तानला जात आहे, 20% आमच्याकडे राहत आहे, आम्ही अप्पर रिपॅरियन आहोत, ते लोअर रिपॅरियन आहेत, खरं तर सगळ्या गोष्टी, सगळ्या चाव्या आमच्या हातामध्ये आहे. असं असतानाही आम्ही या कराराच्या माध्यमातून रिसिव्हिंग एंडला आहोत आणि आम्ही आमच्या सगळ्यांचं नुकसान सहन करून, पाण्याचं, आमच्या शेतकऱ्यांचं, आमच्या जनतेचं नुकसान सहन करून आपण पाकिस्तानवरती सगळे उपकार करतोय. आता मला वाटतं की हे उपकार एवढे करण्याची गरज नाहीये. भारताने आता या दृष्टिकोनातनं केवळ डॅम, अर्थात ही खूप लॉंग टर्म गोष्टी आहेत, म्हणजे डॅम कन्स्ट्रक्ट करणं काय हे वन नाईटमध्ये होणारं नाही आहे, वर्षानुवर्ष ही सगळे प्रोजेक्ट चालत असतात. मात्र पाकिस्तानची पूर्व परवानगी घेणं अशासारख्या गोष्टींमध्ये भारताने अजिबात भीक घालायला नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताकडे जे मोठं शस्त्र आहे ते म्हणजे वॉटर इन्फॉर्मेशन, की पाण्याची माहिती शेअर करणं हे भारत कोणत्याही क्षणी थांबवू शकतो. ते जरी भारताने केलं
तरी हा पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी या सगळ्या गोष्टी भारताला कामाला पडतील. मला असं वाटतं की पाकिस्ताननी ह्या युद्धाची धमकी देणं, याचा अर्थ पाकिस्तान किती बिथरलेला आहे, किती घाबरलेला आहे. पाकिस्तानला त्याच्या झळा पोचायला सुरुवात झाली आहे. भारताने अजून तसं काहीही केलेलं नाहीये खरं तर वर्षभर, म्हणजे ज्याच्या अर्थाने पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना त्रास होईल की पाणी अडेल, अशी अजून मुवमेंट भारताकडनं झालेली नाहीये. भारताने केवळ हिंट्स दिलेल्या आहेत, तर पाकिस्तान एवढा बिथरलेला आहे. जर भारताने ॲक्च्युअली ॲक्शन घ्यायला सुरुवात केली, आणि त्यांचं म्हणणं आहे की भारत आता काही रिव्हर डायव्हर्जनचे प्रोजेक्ट करतो आहे. चिनाब रिव्हरच्या बाबतीत डायव्हर्जनचे प्रोजेक्ट भारताचे चालले आहेत. जर चायनाने ऑलरेडी रिव्हर डायव्हर्ट केलेले आहेत, भारताने तसा प्रकार केलेला नाहीये. पण भविष्यामध्ये जर भारताने असा प्रकार केला, तर काय हाल पाकिस्तानचे होतील हे आपण कल्पना न केलेलीच बरी.